लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आजचा जो टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मशीन लर्निंगचा, तो आहे लिनियर रिग्रेशन. यापूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये मी टाईप्स ऑफ मशीन लर्निंग सांगितलं होतं, सुपरवाइज, अनसुपरवाइज्ड आणि रेनफोर्समेंट लर्निंग. आता लिनियर रिग्रेशन हे जे आहे हा सुपरवाइज लर्निंगचा प्रकार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी रिग्रेशन आणि रिग्रेशन ॲनालिसिस हे अतिशय सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्सचं लिनियर रिलेशनशिप कसं सेट करतात हे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्याच्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स हे कसे असतात हे देखील तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगितलं आहे. एक लक्षात घ्या, ह्या मशीन लर्निंगचे जे मी व्हिडिओज बनवलेले आहेत ते अतिशय सहज आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काम होतं हे तुम्हाला त्याच्यामध्ये मी अतिशय सहजरित्या समजेल असं भाषेत सांगितलं आहे. तर ते व्हिडिओज सिक्वेन्समध्ये तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे जे काही मी तुम्हाला शिकवत आहे, कन्सेप्ट शिकवत आहे, त्याच्यामुळं समजून घ्या व्यवस्थित आणि याच्यावर तुम्हाला लागलं तर तुम्ही काम करू शकतात. चला तर सुरू करूयात लिनियर रिग्रेशन. आता लिनियर रिग्रेशनमध्ये काय होतं की आपण एक मॉडेल तयार करतो, ज्याला आपण लिनियर रिग्रेशन मॉडेल असं म्हणतो. मग याच्याकरता पायथॉनमध्ये काही लायब्ररीज आहेत, जसं स्कायलर्न नावाची एक लायब्ररी आहे, ती वापरून तुम्ही काय करू शकतात, लिनियर रिग्रेशन्स करू शकतात. लिनियर रिग्रेशन्समध्ये दोन व्हेरिएबल्समधलं लिनियर रिलेशनशिप सेट करणे हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याकरता जो डाटासेट मी वापरलेला आहे तो आहे कॅलिफोर्निया हाऊसिंग प्राईसचा डेटासेट. हा फ्री डेटासेट आहे. हे समजण्याकरता मी याच्यामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. हा डेटासेट काय करतो की घरांचे जे प्राइजेस आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो. चला तर आपण हे समजून घेऊयात की हे वर्किंग कसं होतं. सर्वप्रथम तुम्हाला जो कॅलिफोर्निया डेटासेट आहे तो तुम्हाला काय करावं लागेल, याच्याकरता लोड करावा लागेल. त्यानंतरची स्टेप आहे डाटा प्री प्रोसेसिंग. म्हणजे उदाहरणार्थ आलेला माझा डेटासेट आहे, त्या डेटासेटमधून मला इनपुट काय असेल आणि त्यावर आधारित आउटपुट काय असेल याचं मला थोडंसं प्रोसेसिंग करावं लागेल. मग उदाहरणार्थ घराचे एरिया किंवा घराची किंमत हे आपण इनपुट म्हणू शकतो आणि त्यावर आधारित येणारी जी प्राईज आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, आउटपुट. म्हणून त्याला काय वाय असं म्हणू शकतो आपण. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील मी डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स हे कसे असतात हे सांगितलेलं आहे, तर ते देखील तुम्ही एकदा ते व्यवस्थित ऐका आणि बघा. त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे डाटा स्प्लिटिंग किंवा त्याला डिव्हिजन देखील असं म्हणतात. मग याकरता ट्रेन टेस्ट स्प्लिट नावाचं जे फंक्शन आहे ते ट्रेनिंग आणि टेस्टिंग ह्या दोन पार्टमध्ये काय होतं, डिवाईड होतं. म्हणजे आलेला डाटा जो आहे माझ्याकडे डाटा सेटमधला, त्याच्यातला काही डाटा हा ट्रेनिंगसाठी वापरला जाईल आणि काही डाटा हा टेस्टिंगसाठी वापरला जाईल. तर साधारणतः 80 ते 20% असं प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे 80% डेटा हा टेस्टिंग पर्पजसाठी असतो आणि 20% डेटा हा ट्रेनिंग पर्पजसाठी असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता मॉडेल्स तुम्हाला काय करावं लागतील, क्रिएट करावं लागेल. मशीन लर्निंग जेव्हा तुम्ही शिकतात तर मशीन लर्निंगमध्ये आपण काय करतो, वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स क्रिएट करतो. आता आपण जे मॉडेल क्रिएट करणार आहे ते आहे लिनियर रिग्रेशन. मग याच्याकरता स्कायलर्न नावाची लायब्ररी वापरली आहे आणि काही फंक्शन वापरून ते मी काय करणार आहे, मॉडेल तयार करून त्याला ट्रेन करणार आहे. त्यानंतर प्रिडिक्शन करावं लागेल की फंक्शन्स वापरून मला हाऊसिंगची प्राइजेस काय करायची, प्रिडिक्ट करायची. त्यानंतर मूल्यमापन करावं लागेल, म्हणजे इव्हॅल्युएशन करावं लागेल. जो तुमचं मॉडेल क्रिएट झालेलं आहे त्याला ट्रेनिंग टेस्टिंग केल्यानंतर त्याची ॲक्युरेसी किती आहे हे तुम्हाला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. मग यामध्ये मीन ॲब्सोल्यूट एरर नावाचं जे एक फंक्शन आहे ते वापरून आपण काय करतो, त्याची इव्हॅल्युएशन करतो. म्हणजे किती पर्सेंटेज करेक्ट मॉडेल ते वर्किंगमध्ये आहे हे बघतो. आणि सगळ्यात शेवटी त्याला आपण काय करतो, व्हिज्युअलायझेशन
म्हणजे ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवतो की कशा पद्धतीने ते व्हॅल्यूज प्लॉट होतील आणि डिस्प्ले होतील. आता ह्या स्क्रीनवर तुम्हाला एक छोटा पायथॉनचा प्रोग्राम दिसतोय. याकरता मी पायथॉन वापरलेलं आहे. मग सगळ्यात पहिलीच्या स्टेप जी आहे ती आहे तुम्हाला काही लायब्ररीज इम्पोर्ट कराव्या लागतील. जसं की नमपाय आहे, पांडाज आहे, त्यानंतर मॅटप्लिटलॉब नावाची लायब्ररी आहे. हे तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. आणि मॉडेल क्रिएशन करण्याकरता तुम्हाला एक दिसतं आहे स्कायलर्न मॉडेल इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन. हा काय करतो, यावर एक मॉडेल्स क्रिएट करतो. आता हे लिनियर रिग्रेशन बेसिकली जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल त्याचं स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतात, जेणे काय होतं कॅल्क्युलेशन येऊन तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज मिळतात. पण पायथॉनने ते अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ते एका मॉडेल्समध्ये क्रिएट करून फंक्शन क्रिएट करून तुम्हाला दिलेलं आहे. तर हे झाली पहिली स्टेप, इम्पोर्ट झाल्या लायब्ररीज. त्यानंतर तुम्हाला डाटासेट लोड करायचा आहे. दिसतंय तुम्हाला की डाटा इज इक्वल टू फेच कॅलिफोर्निया हाऊसिंग डाटासेट. हा डेटासेट मी काय केला, लोड केला आणि फेच केला. त्यानंतर याच्यामध्ये काही फीचर्स असतील ते मी त्याचे नावं डिफाईन केले. उदाहरणार्थ त्यामध्ये असणाऱ्या रूमच्या साईजेस, त्यामध्ये असणाऱ्या बाल्कनीज, त्यामध्ये असणारं ओपन स्पेस, त्याच्यामधलं कोणतं फीचर मला निवडायचं आहे मी हे घेऊ शकतो. आणि मला जे प्रिडिक्ट करायचं आहे म्हणजे माझी टार्गेट व्हॅल्यू काय आहे की त्याची प्राईस आहे, घराची प्राईस ही कशी डिसाईड होईल म्हणून ते देखील मी काय केलं, डिफाईन केलं टार्गेट व्हॅल्यू म्हणून. आणि त्यानंतरच्या स्टेपमध्ये एक्स आणि वाय म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. मग एक्समध्ये काय करायचं आहे मला की उदाहरणार्थ वेगवेगळ्या उत्पन्न गटाचे लोक आहेत, हाय इन्कम, मिडियम इन्कम, लो इन्कम, यांच्या इन्कमवर आधारित मला काय करायचं आहे त्याची प्राईस बघायची आहे. मग एक्समध्ये मी काय केलं, मिडियम इन्कम जे असेल लोकांचं ते चूज केलं आणि वायमध्ये त्याची येणारी प्राईस ही किती असेल हे चेक केलं. यानंतर डाटा जो आहे तो गेला ट्रेनिंग आणि टेस्टिंग करता. याच्यामध्ये पायथॉनमध्ये फंक्शन्स दिलेलं आहे, एक्स ट्रेन, एक्स टेस्ट, वाय ट्रेन, वाय टेस्ट, राईट. म्हणजे एक्स म्हणजे काय तुमचं याच्यामध्ये मिडियम इन्कमचा पार्ट आहे आणि वाय म्हणजे काय प्राईज आहे. हा काय केला मी ट्रेनिंग आणि टेस्टिंग करता स्प्लिटिंग केलं याचं मॉडेलमध्ये. हा महत्त्वाचा घटक आहे लिनियर रिग्रेशन मॉडेल क्रिएशन. मग मॉडेल इक्वल टू लिनियर रिग्रेशन हे कुठून घेणार, जिथं मी इम्पोर्ट केलेली आहे लायब्ररी माझी, राईट. तिथून काय करेल, हा लिनियर रिग्रेशनचं मॉडेल इम्पोर्ट करेल आणि त्यानंतर प्रिडिक्ट करेल वायची व्हॅल्यू म्हणजे प्राईस किती असेल हे ते काय करेल प्रिडिक्ट करेल. आणि सगळ्या शेवटच्या स्टेपमध्ये मूल्यमापन म्हणजे ॲक्युरेसी चेक करेल. मग इथं मीन ॲब्सोल्यूट एररने काय केलं, मी त्याची ॲक्युरेसी लेवल काढली आणि ती प्रिंट केली. याच्यानंतर शेवटचा भाग जो येतो तो आहे ग्राफिकल डिस्प्ले, ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो. इम्पोर्ट केली लायब्ररी मी मॅटप्लिटलॉब नावाची. त्याच्यातले काही फंक्शन्स मी वापरलेले की एक्सवर मला काय डिस्प्ले करायचं आहे, वायवर मला काय डिस्प्ले करायचं आहे, त्या ग्राफचं टायटल काय असेल हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे. जसं प्लॉट डॉट टायटल म्हणजे ग्राफचं टायटल झालं, एक्सवर कोणतं लेबल असेल, वायवर कोणतं लेबल असेल, लिजंड काय असेल ग्राफचे, हे सगळं काय केलं मी याच्यावर प्रिंट करून ते शो केलं. आणि हे शो केल्यानंतर तुम्हाला हा व्हिज्युअलायझेशनचा ग्राफ दिसतो आहे. याच्यामध्ये ग्राफचं टायटल दिसतं आहे तुम्हाला लिनियर रिग्रेशन. मिडियम इन्कमचं तुम्हाला प्लॉटिंग झालेलं आहे एक्सवर, वायवर त्याच्या प्राइजेस प्लॉट झालेल्या आहेत. आता जर तुम्ही लिजंडमध्ये पाहिलं तर जिथं ब्ल्यू आहेत त्या ॲक्च्युली सगळ्या ॲक्च्युअल प्राइजेस आहेत त्या घराच्या आणि रेड लाईन जी दिसते ती आहे प्रिडिक्टेड प्राईस. म्हणजे मिडियम इन्कमला दिलेली काही व्हॅल्यू असेल तर त्याच्यावर किती प्राईस हा त्यानं काय केलं लिनियरली रिग्रेट करून तुम्हाला दाखवलं. हे थोडं समजण्याकरता मी एक्सप्लेनेशन दिलेलं ग्राफचं की जसं ब्ल्यू डॉट्स आहेत ओरिजिनल प्राइजेस ऑफ हाऊस, त्याच्यानंतर रेड लाईन जी आहे ती मॉडेलने जे क्रिएट केलेली आहे त्यावर आधारित प्रिडिक्ट जी आहे व्हॅल्यू ती काढलेली आहे. एक्सवर काय डिस्प्ले झालं आहे, वायवर काय डिस्प्ले झालं आहे हे ग्राफवर तुम्हाला दिसतं आहे. तर हा जो मिळणारा तुम्हाला ग्राफ आहे हा काय करतो मिडियम इन्कम आणि त्यावर आधारित असणाऱ्या प्राइजेस
याचं कोरिलेशन केलं, म्हणजे लिनियर रिलेशनशिप सेट केलं. मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल की ज्या ठिकाणी हायर इन्कम्स आहे त्या ठिकाणी काय असेल, प्राइजेस जास्त असेल. मीडियम इन्कम असेल तर त्या प्राईस सुटेबल अशा असतील लोकांकरता. आता हे वेगवेगळ्या मोठ्या प्रकारचे डेटासेट देखील तुम्ही काय करू शकतात, वापरू शकतात आणि याचं प्रिडिक्शन करू शकतात. तर ह्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं की लिनियर रिग्रेशनचं मॉडेल कसं क्रिएट होतं, ट्रेनिंग टेस्टिंग कसं होतं आणि व्हिज्युअलायझेशन करून प्रिडिक्शन कसं होतं. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओज माझे सिरीज आहे ती व्यवस्थित ऐका, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होतील, याच्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील. थोडंसं तुम्हाला याच्याकरता प्रोग्रामिंग मी सांगितलं की करून घ्यावं लागेल, म्हणजे पायथॉनची प्रोग्रामिंग जी आहे ती तुम्हाला थोडी शिकून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये काही रेडीमेड फंक्शन्स आहेत ते तुम्ही वापरून मॉडेल्स क्रिएट करू शकतात. ॲक्युरेसी करता जे फंक्शन आहेत ते ॲक्युरेट करू शकतात. ते सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल अशा भाषेत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. हे जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा. येणारे माझे व्हिडिओ जर बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीकरता स्टे ट्यून विथ लर्न विथ मिलिंद देशपांडे. धन्यवाद.